काय कारवाई केली? आर्थिक गुन्हे शाखा येथे फिर्यादीनामे सुनील जाधव यांनी तालुका जालना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 720/25 ज्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ मिळेल अशा स्वरूपाची फसवणूक करणारी फिर्याद दाखल केल्याने सदर फिर्यादीवरून नमूदप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सदर गुन्हा हा पुढील तपासासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शिवकुमार दत्तात्रय खरात, त्याचा सहकारी आकाश मुंजाजी दसरे आणि किरण पवार यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी यातील नमूद फिर्यादी हे व त्यांचे इतर सहकारी यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये वेगवेगळ्या फर्मच्या माध्यमातून त्यामध्ये सह्याद्री ॲग्रो कंपनी, अमोल इलेक्ट्रिकल्स, इझी ट्रेड सोल्युशन, ॲग्रो ट्रेड सोल्युशन अशा वेगवेगळ्या फर्म ओपन करून यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये रक्कम गुंतवण्यास सांगितले। गुंतवणूक केलेल्या रकमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना सुरुवातीच्या स्वरूपामध्ये काही प्रमाणात परतावा दिला आणि विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात त्यानंतर रक्कम गुंतवायला लावली आणि रक्कम गुंतवल्यानंतर ज्यावेळेस यातील फिर्यादी व इतर साक्षीदार यांनी पैशाची मागणी केली त्यावेळेस त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केली अशा स्वरूपाचं कृत्य केलेलं होतं। त्यावरून एकूण 1,13,00,000 रुपयाचा अपहारासंदर्भाने गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी आपण आकाश दासरे नावाचा एक आरोपी अटक केलेला होता, तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि या संपूर्ण मोडस ऑपरेंडीचा जो मुख्य सूत्रधार होता शिवकुमार दत्तात्रय खरात, वय 37 वर्ष, राहणार गोकुळधाम इंदेवाडी, हा काल रोजी जालना शहरात आल्याची माहिती मिळाल्यावरून आपण काल त्याला जालना शहरात ताब्यात घेतले आणि आज रोजी त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत।